स्टार्ट. परिचय. गेल्या काही वर्षापासून चर्चेत असलेली एक देश एक निवडणूक संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे केंद्र सरकारने ठरविलेले दिसते. लोकसभा व राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्याने सरकारचे त्या दिशेने एक पाऊल पडले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर चर्चा केल्यानंतर सहमतीने एक देश एक निवडणूक धोरण लागू केले जाईल. विरोधी पक्ष असोत वा विविध सामाजिक गट या सर्वांशी सल्लामसलत आणि सहमतीशिवाय हे धोरण रेटता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने एकाच वेळी सर्व निवडणुका घेऊन लोकशाही संपुष्टात आणली आहे अशी ओरड करण्याचे कारण नाही. लोकसभा वा राज्यातील विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. त्यानंतर 100 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील. याचा अर्थ लगेच एका दिवशी सर्व देशात निवडणुका होणार आहेत असे नाही. विशिष्ट अंतराने या निवडणुका घेण्याची तरतूद त्यात असेल. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर एकदम ताण येणार नाही. या सर्व निवडणुकांसाठी मतदारांची एक यादी तयार केली जाईल. एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी संसदेत घटनादुरुस्त्या कराव्या लागतील. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये रालोआ कडे बहुमत असल्यामुळे संबंधित घटनादुरुस्त्या करण्यात अडचण येणार नाही. मात्र एकल मतदार यादी व ओळखपत्र तयार करण्यासाठी देशातील निम्म्या राज्यांच्या विधानसभांची संमती घ्यावी लागेल. परिच्छेद. जेथे काँग्रेसची सत्ता असेल तेथे केंद्राच्या या प्रस्तावास विरोध केला जाईल हे स्पष्ट आहे. कारण हे धोरण लोकशाही विरोधी असल्याची भाजपकडे नवे काही सांगण्याजोगे नसल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. या कल्पनेस काही मुद्द्यांवर आधारित विरोध करायचा असेल तर ते समजू शकते, पण विषयाचा हेतू समजून न घेता सरसकटपणे प्रस्ताव फेटाळणे योग्य नाही. धोरण लागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाणार आहे आणि त्यानंतर सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. यासाठी कुठून तरी सुरुवात करावीच लागणार आहे. शिवाय 5 वर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची काळजी घटनादुरुस्तीद्वारे घेतली जाणार आहे. कोणत्याही कारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर ठरलेल्या 5 वर्षाच्या चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे होईल. एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवून सहमती घडवण्याचा विचारही सरकारने केल्यास ते योग्य होईल. कोविंद समितीने लोकसभा निवडणूक पार पाडल्या जाण्यापूर्वीच शिफारसी सरकारला सादर केल्या होत्या, पण लोकसभेत भाजपला बहुमत प्राप्त न झाल्यामुळे सरकारला रालोआ आघाडीतील घटक पक्ष तसेच प्रमुख विरोधी पक्षांशी चर्चा करून सर्व सहमतीनेच हा प्रस्ताव आता मंजूर करावा लागणार आहे. रालोआ
मधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाने एक देश एक निवडणूक या धोरणास पाठिंबा दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी जनता दल, धर्मनिरपेक्ष, RPI, आठवले गट एवढेच नव्हे तर मायावती यांनीही या प्रस्तावास पाठिंबा दिला आहे.